ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि जीवनोपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी भक्तांनो, आपल्याला घरातून बाहेर पडताना म्हणायला पाहिजे की स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा आणि मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल ना, तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करताना तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते ना, तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या कृपेचे व मायेचे उपदार पांघरून माझ्यावर तुम्ही नक्कीच घाला. आणि मित्रांनो, नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला येतील. आणि असे स्वामींचे संदेश तुम्हाला प्राप्त व्हावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. आणि स्वामींवरचा विश्वास तुमचा असाच असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते, भोजनात असेल तर प्रसाद बनतो, भुकेत असेल तर उपवास होतो आणि घरात असेल तर ते घर मंदिर बनत असते. म्हणून जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु. शिका सर्व येथूनच, अभ्यास ठेवा सुरू. आणि हा अभ्यास आपल्याला शेवटपर्यंत शिकत राहण्यासाठी मदत करत असतो. आणि प्रत्येक अनुभव आपल्याला त्यातून काही ना काहीतरी शिकवत असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहत असते. म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात. म्हणून आपण दुसऱ्यांचं मन अगदी नीट पारखून पाहिलं पाहिजे आणि त्या व्यक्तीमध्ये काय कमतरता आहे याच्याकडे आपण नक्कीच पाहू नये. पण त्याचं मन चांगलं असेल आणि त्याचं मन निर्मळ असेल तर तो व्यक्ती खूप चांगला असतो. म्हणून संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं. म्हणून आपण कुणासोबत विश्वासघात करू नये. जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो. आणि तेच आपले आईवडील सुद्धा असतात. म्हणून अहंकार जीवनात त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते. म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही कष्टातून वर आले आहात तर नक्कीच तुम्हाला देव यश देणार आहे आणि एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येणार आहे. म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे ना, त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. म्हणून दुसऱ्याची मदत करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मनात आनंदाची जाणीव होत असेल ना तर ती खरी सेवा असते. आणि ती सेवा आपण देवाची करतोय असं आपण समजायला हवं. सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो. आणि नात्यांचा अर्थ नात्याची पूर्तता करूनच सापडत असतो. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा आपल्याला मिळणार नाही. आणि परत हा जन्म मिळणे अशक्य आहे. कारण आपण चांगली कर्म केली तर या पृथ्वीतलावर देव आपल्याला नक्कीच परत पाठवणार आहे. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि ते जीवन आपण जगत राहायचं. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं, तसंच ते पानही असतं. म्हणून आपण असे झाडाप्रमाणे राहिलं पाहिजे की ते सर्वांना छाया देईल आणि सर्वांना मदत करेल. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो. मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकले ना की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म ही परमात्मापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. म्हणून आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात ना, त्याच नात्याला खरा अर्थ असतो. आणि बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी मात्र असतात. म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना, तेव्हा मात्र घर हे काबूत राहत नाही आणि ते आपल्या हातातून निष्ठत असते. म्हणून कोणीतरी एकाने निर्णय हे नक्कीच घेतले पाहिजे. आणि म्हणून तर्क असतील जगात हजार,
पण विश्वासानेच घडती चमत्कार. म्हणून जो स्वामींवर विश्वास ठेवेल आणि मनोभावाने त्यांची सेवा करेल ना, त्याला फळ हे नक्कीच मिळणार आहे. म्हणून चांगलं वागणाऱ्यांच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेली असतात. म्हणून मित्रांनो, ती लोक आपल्या आयुष्यातून निघून जावो यासाठी देव ती लोक आपल्या आयुष्यातून काढून टाकत असतात आणि आपल्याकडे चांगली लोक पाठवत असतात. म्हणून हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम फक्त आवश्यक असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं आपण सोडायचं नसतं. म्हणून मित्रांनो, आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. आणि ज्याच्याकडे प्रेमाने भरलेले हृदय असते ना, त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता जीवनामध्ये लाभत नाही आणि जीवनामध्ये कशाची कमी त्याला होत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात आज आलेल्या परिस्थितीचा जो संघर्ष करेल ना, त्याला उद्याचे यश हे अनुभवायला मिळत असते. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काहीच तुमच्याकडे उरणार नाही आणि तुम्हाला काही राहणारही नाही. म्हणून तुम्हाला सर्व काही जीवनामध्ये प्राप्त होऊन जाईल. म्हणून तुम्ही फक्त आपल्या मूळ देवतावर विश्वास ठेवा. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही. म्हणून वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे. दिवसभर जे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे आणि हीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. जीवनातील नाती ही नियतीने बनलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणत असतात. म्हणून मित्रांनो, परिस्थितीशी लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं बघायला शिका आणि दुसरं स्वप्नापर्यंत तुम्ही पोहोचायला शिका. कारण पहिल्या स्वप्नामध्ये देवाने आपली परीक्षा घेतली असं तुम्ही समजायला हवं. आणि देव प्रत्येकाचीच परीक्षा याच्यामध्ये घेत असतो. म्हणून परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास ते आपल्या हातात असतं आणि आपल्याला लढायचं असतं. म्हणून संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो. म्हणून तुमच्याबरोबर सर्वजण येणार आहेत आणि सर्वजण तुमची मदत करणारच आहेत. फक्त तुम्ही टिकून राहा आणि तुम्ही फक्त संयम ठेवा, सर्व काही मिळणार आहे. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही आणि स्वतःच्या चुका त्यांना कधी समजतही नाही. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ती एक बुद्धिमान व्यक्ती असते. आणि ती व्यक्ती खरंच आपली चाल ही चांगल्या प्रकारे चालत असते. आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवं. कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि ते विचार जर तुमचे असे चाललेले असले तर मग तुम्हाला ते टोचत राहतील आणि ते बोचकत राहतील. म्हणून मेल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा तुमचं नाव इथं राहत नाही. लोक विचारतात ती बॉडी कुठेपर्यंत आली. मग माणसाला गर्व एवढा कशाचा हवा? आणि हा गर्व आपण नक्कीच करायला सुद्धा नको पाहिजे. म्हणून मनाला जिंकायचे असते ते भावनेने, रागाला जिंकायचे असते ते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते ते आत्मविश्वासाने आणि अपयशाला जिंकायचे असते ते धीराने, संकटाला जिंकायचे असते ते धैर्याने आणि माणसाला जिंकायचे असते ते फक्त माणुसकीने. आणि ते आपण नक्कीच जिंकू शकतो आणि आयुष्यात नाती आपण नक्कीच चांगलीही जोडू शकतो. म्हणून मित्रांनो, ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही तर आव्हान माना आणि मनाची शक्ती तुमची नक्कीच वाढेल आणि तुम्ही भरपूर यशाच्या मार्गावर जाल. म्हणून आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधीही हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि ती प्रेरणाच तुम्हाला भरपूर पुढेही घेऊन जात असते. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि स्वामींनी जर आपल्याला पाठबळ दिलं तर आपण लवकरच यशाच्या ठिकाणी जाणार आहोत आणि यशस्वी नक्कीच होणार आहोत. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून कुणाच्या आशेवर आपण नको राहिला आणि आपण स्वतः विश्व निर्माण करायला हवं. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नसते. जर एखाद्याचा घाव बोटावर बसला ना तर मात्र तुमची सहीही बदलते आणि मनावर बसला ना तर तुमचा स्वभावही तो बदलत असतो. म्हणून मित्रांनो, मनाशी बाळगलेलं स्वप्न
हे पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र तुम्ही नका सोडू आणि शेवटपर्यंत टिकून राहा आणि संयम ठेवा. देव सर्व काही बघत आहे आणि सर्व काही तुम्हाला देणार सुद्धा आहे. म्हणून 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. म्हणून अनुभव तुमच्या आयुष्यात असणं फार फार गरजेचं आहे. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळ सर्वांना उत्तर देणार आहे आणि ते अतिउत्तम असणार आहे. म्हणून काळाची फक्त तुम्ही वाट बघा आणि काळ आणि वेळ ही प्रत्येकाची येत असते, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका. बऱ्याचदा असं होतं की ज्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी थोडं असतं तेच इतरांना सगळ्यात जास्त हे देत असतात. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून आपण चुकीचे विचार अजिबात करू नये आणि चुकीच्या विचारांमुळे आपल्या मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम हा होत असतो. म्हणून वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस हा यशस्वी होत असतो. मृत्यूनंतरही तुम्हाला जगायचे असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा किंवा लिहिण्यासारखे काहीतरी करा. म्हणून तुम्ही जीवनात यशस्वी नक्कीच व्हाल. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही या जगामध्ये किंमत नसते. आपल्यासोबत इतरांचीही भले व्हावे असे ज्यांना वाटते ना, ते लोक सर्वोत्तम असतात आणि भरपूर पुढेही जात असतात. म्हणून बदल विचार करून किंवा वाचून घडत नाही, बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात आणि ती कृती केली की मग तुम्ही भरपूर पुढेही जात असतात. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो. अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ देऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी ठरू. म्हणून मित्रांनो, लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि तेच आपले देव आहेत आणि तेच आईवडील आपल्याला जपायचे आहेत. तरच आपण देवाची भक्ती नित्य नियमाने करू शकू आणि त्यांनाच देव मानून त्यांचीच भक्ती केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचत असते. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं मात्र महत्त्वाचं असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे आणि सत्यच शेवटपर्यंत टिकणार आहे. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान आहे आणि ते ज्ञान आपल्याजवळ असलेच पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःच एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी वाजत असतो. कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही, फक्त समोरच्या व्यक्तीला बोलण्यामधील रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर आपण ओळखला तर मग ती व्यक्ती कशी आहे आणि कशी वागत आहे हे सुद्धा आपण ओळखू शकतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून आरोग्य आपण नक्कीच जीवनामध्ये जपलं पाहिजे आणि आरोग्य आहे तर सर्व काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि प्राप्तही होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, गुरुभक्ती कशी करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्यांच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवा होतच नसते. गुरु सांगेल तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा असते. म्हणून आपल्याला गुरु जसे सांगतात तसे आपण निश्चितपणे वागावे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. म्हणून त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. आणि ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्या त्या योगाने विरक्ती उत्पन्न होते आणि अनितीचे वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, तो सदग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ वाचून सदोदित त्याचे मन करणे आणि हे फार जरुरीचे आहे. त्यांचे ईश्वर प्रेम ते उत्पन्न होते आणि तुम्हालाही भक्ती मार्ग प्राप्त होत असतो. आणि देव हेच बघत असतो की आपण काय करत आहोत आणि आपण कशी कर्म करत आहोत. म्हणून अति प्रेमाने आणि निर्मळ मनाने आपण नाम घेतले पाहिजे आणि देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण त्याशिवाय या जगात दुसरे काही तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे भागणार नाहीत आणि प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व मात्र नक्कीच आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? म्हणून शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन आणि ते जावे आणि नंतर पुढचं पुढं बघून घ्यावे. कारण देव आपण नामस्मरण करत असताना आपले कधीच वाईट करू शकत नाही, कारण आपण देवाला भजत आहोत आणि देवाचे नामस्मरणही करत आहोत. म्हणून आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रद नेत नाही,
तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. म्हणून अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांची आपण ऐकायला नको का? म्हणून जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. आणि म्हणून तुम्ही आपल्या गुरुची आज्ञा पाळा आणि स्वामी समर्थ जे आपल्याला सांगतात ते नीट ऐका आणि त्यानुसार तुम्ही नक्कीच जीवनामध्ये ते अप्लाय करा आणि बघा तुम्हाला चांगलेच रिझल्ट भेटतील. म्हणून एखाद्या नास्तिकाला विचारले ना की हे जग कुणी निर्माण केले, तर तो काय सांगेल तर 5 भौतिक तत्वज्ञानापासून यांची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्वे कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र मला माहीत नाही आणि कळत नाही. पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाच म्हणता येणार नाही. म्हणून आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला आपण शिकले पाहिजे आणि आपण प्रत्येक कर्माचा साक्षी हे स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे. म्हणजे दुष्कर्म आपल्या हातून नक्कीच घडणार नाहीत आणि चांगले कर्म मात्र नक्कीच आपल्या हातून घडतील. म्हणून जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित आहे. परंतु त्यामागे भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे आणि ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. आणि ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्याला जगाचा दुःखाचा विसर पडलेला असतो आणि म्हणून तो फक्त देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला व्यक्ती असतो. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीराला चैतन्य असणे होय आणि चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंदच आपल्यालाच पाहिजे आणि हा आनंद आपण भोगावा. आणि कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो अजिबात नाही आणि असूही शकत नाही. म्हणून जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. म्हणून मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो आणि याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. आणि ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे आणि त्यात काहीच पुरुषार्थ नाहीये. म्हणून सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळ, जोड स्वामी नामाशी नाळ नव्याने उजाडेल सकाळ. आणि अशी सकाळ अति चांगली असेल आणि भरपूर मनमोहक असेल म्हणून त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. आणि म्हणून जे तुमचं मनापासून ऐकून घेतील त्यालाच तुमचे प्रॉब्लेम्स आणि तुमच्या मनामधल्या गोष्टी तुम्ही नक्की सांगितल्या पाहिजे. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म ह्या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले आणि त्याला वेगळे पुण्य कमवण्याची अजिबात जीवनामध्ये गरज राहत नाही. म्हणून मित्रांनो, लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा करूच नका. कारण कर्माची फळं एक ना एक दिवस आपल्याला भोगावीच लागत असतात आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला सुद्धा येत असतात. म्हणून मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात, पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारं कोणीच या जगात उरलेलं नसतं आणि कोणीच त्याला समजूनही घेत नाही. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींनी माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि ते करूही नाही. म्हणून कचऱ्यात पडलेली भाकरी हेच सांगते, पोट भरलं की माणूस आपली लायकी ही विसरून जात असतो. म्हणून मनापासून जीव लावला तर पाखरू सुद्धा आवडीने जवळ येतं. म्हणून आयुष्यात एकदाच आहे, त्यामुळे सर्वांशी आपण प्रेमाने वागले पाहिजे आणि स्वामींची भक्तीही केली पाहिजे. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही, फक्त त्यांना दुःखाशी 2 हात करण्याची कला मात्र नक्कीच जमलेली असते. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं हे सोडायचं नसतं. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपलेही वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतःचा रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल. म्हणून आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आनंदाने स्वीकारणं खरंच अवघड असतं. आणि चांगलं असणं सुद्धा कधी कधी चांगलं नसतं. म्हणून स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी कुठे तिला वेळ आहे, तरी पण आपली आई या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती सुद्धा आहे. म्हणून लिहिलेले अक्षर विकता येतील, पण दिलेला शब्द हा विकायचा मात्र नसतो. म्हणून प्रत्येकाला आपल्या शब्दाचं पालन हे नक्कीच करायला हवं. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा आपल्या सुखाचा. आणि तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं जीवन आपलं नक्कीच व्यर्थ आहे. देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांनी प्रयत्न प्रामाणिक केलेले असतात. आणि नातं टिकवण्यासाठी सर्वात सुंदर ही मालमत्ता आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचा वेळ आहे. आणि तुमचा वेळ
हा त्यात तुम्हाला गुंतवावा लागेल. आणि आयुष्यात उजेड आला की अंधारात ज्यांनी साथ दिली त्यांना विसरायचं कधीच नसतं. देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातला आहे, पण इथे जो घासला घास जाईल तोच चमकेल. आणि म्हणून जो व्यक्ती घासला जाईल ना आणि जीवनात कष्ट करेल ना, तो व्यक्ती पुढे जाणार आहे आणि यश आपलं मिळवणार आहे. म्हणून फार गंभीर होऊन जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले, कोणा वाचून कोणाचे काही मात्र अडत नाही. म्हणून नातं म्हणजे फक्त आपल्या कम्फर्टनुसार वेळ देणे नाही, तर वेळ नसतानाही एकमेकांसाठी वेळ काढणे हे असते. म्हणून आपण स्वामींच्या दर्शनासाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे आणि वेळ घेऊन आपण स्वामींचं दर्शन सुद्धा केलं पाहिजे. म्हणून पगार नावाची लालच मिळायला लागल्यापासून मी माझी स्वप्नच विसरून गेलो. आणि अशी पगार आपण नक्कीच कमावू शकतो, पण आयुष्यामध्ये सर्व स्वप्न आपली साकार नाही करू शकत. म्हणून ते साकार करण्यासाठी छोटा का होईना तुम्हाला तुमचा जोडधंदा नक्कीच टाकावा लागतो आणि त्यानेच तुम्हाला भरपूर काही प्रगती मिळत असते. म्हणून आंधळ्याला दिसायला लागलं की सगळ्यात पहिलं त्याचं काठीला फेकून देतो, जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो आणि तो आधारच त्याला नकोसा वाटत असतो. म्हणून बस इतकंच प्रामाणिक आयुष्य जगायचं आहे की जेव्हा कोणी बोलेल तुला तुझ्या कर्माची फळं एक ना एक दिवस नक्कीच भेटतील, तेव्हा आपल्याला चांगलंच वाटलं पाहिजे आणि वाईट वाटलं नाही पाहिजे. कारण आपण जीवनामध्ये जी कर्म केली ती सर्वच कर्म आपण चांगलीच केली आहेत आणि कुणाचंही आपण नक्कीच आपल्या मनापासून वाईट केलं नाही. म्हणून तुमच्यातल्या 3 गोष्टी जो ओळखतो त्याच्यावरच विश्वास ठेवावा. हास्यामागे लपलेलं दुःख, रागवण्यामागे असलेलं प्रेम आणि मौनाचं कारण. आणि या 3 गोष्टी ज्याला कळाल्या तो तुमचा जवळचा व्यक्ती मात्र नक्कीच असतो. म्हणून कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी हे समजायला वेळ लागत नाही. म्हणून नाती तोडली नाही पाहिजे हे खरं आहे, पण जिथे आपली किंमत नाही तिथे नाती टिकवूनही काही उपयोग मात्र नसतो. म्हणून कोणाला कितीही जीव लावा, शेवटी ते आपल्या परोपणाची जाणीव करूनच देतात. आणि लाडावून वाढवलेली मुले मोठी झाल्यावर आपल्या आईवडिलांचे लाड करत नाहीत, पण घडवून वाढलेली मुले ही मोठे झाल्यावर आपल्या आईवडिलांना दैवत ही मानत असतात. म्हणून ती संस्काराची गोष्ट ही खरी त्या ठिकाणी होत असते. म्हणून वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते, पण वडिलोपार्जित सौंदर्यही मिळू शकतं, पण सुख आणि समाधान हे स्वतःलाच कमवावं लागतं आणि ते आपणच बनवत असतो. म्हणून संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील, नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. आणि हा संघर्ष आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवायचा आहे, कारण याचंच नाव जीवन असं आहे आणि असंच जीवन आपल्याला जगायला लागणार आहे. म्हणून समोरचा कारण देऊन बोलणे कमी करायला लागला की आपण समजून जायचं की आपला खेळ संपला आहे त्याच्या आयुष्यातून आणि तो व्यक्ती आपल्याला परत त्याच्या आयुष्यात कधीच आणू नये आणि त्या व्यक्तीशी आपण बोलूही नाही. म्हणून नका लावू कुणाला जीव. दुनिया झाली खूप निर्जीव. भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात आणि मग नंतर ते आपल्याशी विलीन होत असतात. मित्रांनो, परत मग आपल्याला त्यांच्यामध्ये काहीच गोष्ट ही आवडत नसते आणि आपली गोष्ट त्यांच्यासोबत होतही नसते. म्हणून मित्रांनो, स्वार्थी जगात तुला कोणी साथ देणार नाही. इथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर आहे. म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत, त्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशा लोकांपासून आपण जेवढं लांब राहिलं तेवढंच आपण चमकत राहू आणि पुढे जात राहू. म्हणून तेजस्वी सूर्याची किरणं घेऊन येते एक ऊर्जा. नव्या दिवसाच्या तुम्हाला गोड शुभेच्छा आणि असाच नवा दिवस तुमच्या आयुष्यात उजाडो, ज्या दिवशी तुम्हाला खूप आनंदाची गोड बातमी मिळो आणि तुमच्या आयुष्यात खूप खूप छान गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊ. आणि जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व राहत नाही, कारण आपला हेतू हा निर्मळ मनाने केलेला आहे आणि एकदम प्रामाणिकपणे आपण काम करत आहे. म्हणून प्रसिद्ध होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे. आणि परिपूर्ण हा व्यक्ती कोणीच होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याची वेळ वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घेतलीच पाहिजे आणि ती परिस्थिती जाणून घेतली तर आपल्याला समजत असते की तो व्यक्ती कसा आहे आणि कसा वागत देखील आहे. म्हणून मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. जर ते स्वच्छ नसेल तर मग तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग या जगात कुठे होत नाही. आणि म्हणून तुमचं मन हे छान असायला हवं. नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं आणि हे सुख प्रत्येकाला लाभत नाही. मग नुसतेच लोक पैशा मागे धावत असतात. न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपल्या घरातील आपले आईवडील आहेत आणि त्यांना आपण नक्कीच जपले पाहिजे. काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ,
अनुभवावे सुख ते परमार्थ. म्हणून आपण निस्वार्थ भक्तीने ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नक्कीच परमार्थ तुम्हाला लाभेल आणि देव चमत्कार तुम्हाला नक्कीच दाखवतील. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. आणि तो अनुभव चांगला असला की आपल्याला सर्व काहीच नक्कीच मिळत असते. आणि या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही. म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध टिकवायला आपल्याला काही हरकत नसायला हवी. म्हणून जो दुसऱ्यांच्या भवितव्यामुळे ढवळाढवळ करतो त्याला स्वतःचं भविष्य कधी साकार करता मात्र येत नाही आणि स्वतःचं भविष्य तो व्यक्ती साकारही करू शकत नाही. म्हणून ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतींनी होत असते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याचा त्याग, नम्रता, सद्गुण आणि कर्तृत्वाने होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्याच्यापेक्षा आशेने जगणारा गरीब आणि सुखी असतो आणि तो सर्व काही प्राप्त आपल्या जीवनामध्ये करत असतो. म्हणून शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असते. म्हणून उमेदवार निवडताना काळजी न घेतल्यास तुमचे सर्व काम हे वाया जात असते. मग तो उमेदवार कोणताही असो, तो तुमच्या जीवनातील असो, तुमच्या घरातील असो, मग तुमचा मित्र असो. काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय हे खेचायला सुरुवात करत असतात आणि मग तुम्हाला मागेही खेचत असतात. पण तुम्ही हे थांबून राहायचं आहे आणि धीटपणे तुम्ही लढायचं आहे. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि यशाच्या मार्गाला सुद्धा तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे हे चांगले, कारण वादविवादाने गोष्टी ह्या बिघडत असतात आणि त्या टोकाला सुद्धा नक्कीच जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर मग जीवन आहे. म्हणून तसंच तुम्ही जगत राहायचं आहे. अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशात कोणीही कधीही झाकळू शकत नाही. तुमचे शरीर मौल्यवान आहे, ते तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येत नाही आणि तो शूरवीर व्यक्ती सुद्धा या जगामध्ये होत नाहीत. म्हणून जेव्हा जीवनाच्या रथाचा सारथी योग्य असतो ना, तेव्हा जीवनाची सर्व उद्दिष्ट अगदी सहज साध्य आपल्याला करता येत असतात आणि आपण जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतो. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाहीत. म्हणून मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा मात्र तुमचा अहंकार नक्कीच आहे. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी मात्र राहत असते. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू मात्र शकत नाही. म्हणून कर्तव्य म्हणजे धर्म आहे आणि प्रेम देव आहे. सेवा ही पूजा आणि सत्य ही भक्ती आहे आणि सत्यच आपण जीवनामध्ये बोलत राहिले पाहिजे. म्हणून खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक आपल्याला जीवनामध्ये शिकवत असते. आणि म्हणून कमतरता प्रत्येकात असते, फरक फक्त एवढाच असतो की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करत असतात. म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधी न फेडता येणारे नाते, हे निस्वार्थ प्रेमाचे जगात कुठेही न मिळणारे आणि असं नातं तुम्हाला प्रत्येक जगात हे कुठेही मिळणार सुद्धा नाही. म्हणून चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो. म्हणून चिंता करणं तुम्ही नक्कीच बंद केलं पाहिजे आणि चिंता अजिबात तुम्ही नाही केली पाहिजे. तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य नक्कीच करेल आणि तुमच्याकडून जे तुम्हाला नको आहे ते नक्कीच ते करून घेत असते. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता मिळालेलं भरपूर काही असतं आणि आपलं वडिलोपार्जित त्याला धनसंपत्ती प्राप्त झालेली असते. म्हणून कष्ट केल्याशिवाय आपल्यालाही त्याची चव कळत नाही आणि ते आपल्याला कसं मिळालं याचाही आपल्याला थोडा बोध होत असतो. म्हणून माझ्या आसपास अशी लोकंसुद्धा आहेत जी चुकीची बोलत असतात आणि चुकीची वागत असतात. मग त्या लोकांकडे आपण लक्ष न देता आपल्या कामावर फक्त लक्ष देत राहिले पाहिजे. मग जीवनात आपण भरपूर आनंदाचे क्षण अनुभवू. म्हणून सुंदर क्षण हे प्रवाशांप्रमाणे निघून जातात, आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा हा फक्त आदर्श असतो आणि तो आदर्श आपण शेवटपर्यंत टिकून ठेवला पाहिजे. गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि तुमच्याबरोबर तो व्यक्ती टिकून राहत असतो. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्यायला काही हरकत नाही, पण हार मानून कधी तुम्ही थांबू नका आणि कधी यशापर्यंत जाताना तुम्ही कधीही मागे वळून सुद्धा बघू नका. म्हणून मित्रांनो, ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार,
पातळी तुमची कमी झाली ना की तुमचा धोका या शरीराचा किंवा मग तुमच्या जीवनाचा हा वाढतच असतो. आणि स्वप्न सांगायची नसतात, ती साकार करून फक्त दाखवायची असतात. आणि म्हणून पायाला जर ठेच लागली तर दोष हा दगडाचा नसतो, तर तो तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि असे अनुभव आपल्याला जीवनात येतच राहतील. म्हणून पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रभावाविरुद्ध झेप घेत असतात. म्हणून सुखाच्या शोधात लोक वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणवतं की समाधानातच खरं सुख होतं आणि तेच आपण अनुभवलं नाही आणि त्याची कदर सुद्धा केली नाही. म्हणून कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना माणूस आयुष्यातील आपली माणसं परत येत असतात. मित्रांनो, कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधी विस्मरण होऊ देऊ नका. आणि या 3 गोष्टी नेहमीच तुम्ही जपून ठेवायला शिका. आळशी आणि दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा करतात आणि नशिबावर ती लोक अवलंबून राहत असतात. पण आपण नशिबावर न अवलंबून राहता आपल्या मनगटामध्ये ताकद आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या मनापासून तुम्ही भरपूर काही गोष्टी या मिळवू शकतात आणि तुमच्या मनामध्ये भरपूर काही गोष्टींचा अथांग सागर हा दडलेला आहे आणि त्या सागरातून तुम्हाला जे हवं ते मिळवू नक्की शकता. पण त्यावर तुमचं नियंत्रण असायला हवं आणि तुम्ही सकारात्मक गोष्टी बोलायला हव्यात. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. आणि कारण कमवलेल्या पैशांचं काम जिथं थांबतं ना, तिथून केलेल्या पुण्याचं काम हे चालू मात्र नक्कीच होत असतं. म्हणून आपले दुःख हे मोजक्या लोकांकडे व्यक्त करा, कारण काही लोकांना पर्वा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा आनंद नक्कीच होत असतो. म्हणून कुणाला आपल्या सांगायचं आणि किती सांगायचं हे लक्षात ठेवायचं असतं. म्हणून मित्रांनो, स्वामींकडे हे नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करून आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. जीवनात नेहमी हाच प्रयत्न असावा की आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास कधीच तुटू देऊ नका आणि कधीच मागेही राहू देऊ नका. म्हणजे तुझे चांगले दिवस येणार आहेत आणि तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत. फक्त विश्वास ठेव असे अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि स्वामी आपल्याला म्हणत आहेत की क्षणाचा नाही भरवसा इथे, कोणी पाहिले जन्म साथ, आहे तो क्षण भरभरून जगा, देऊन एकमेकांची साथ. म्हणून प्रत्येक स्वामी भक्ताने हे सर्वांसोबत अगदी प्रेमाने आणि मायेने राहिले पाहिजे. स्वामी म्हणतात, तुम्हाला मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नका, तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांचा कधीही तिरस्कार करू नका आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही फसवू मात्र नका. या जगातील माझा सर्वात जवळचा मित्र जो मला नेहमी सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी आपले आई वडील, मित्र मैत्रीण सर्व काही आहेत, फक्त आपल्या मनामध्ये आपण ते मानलं पाहिजे. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ना, ती व्यक्ती खूप स्पेशल असते आणि त्याच्या आयुष्यात ती व्यक्ती सर्व संकटात त्याच्या सोबत मात्र नक्कीच उभी असते. गुरु आणि रस्ते या दोघात एकच साम्य मात्र आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच ते मदतही करत असतात. म्हणून आपला फक्त स्वभाव भोळा आहे, भाऊ डोकलही शातीर आहे. आपलं कोण आपलं आहे आणि कोण आपलेपणाच्या नावाखाली शाळा करतंय हे सगळं कळत असतं आणि न कळत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असतो. पण आपण या कलियुगात राहत आहोत, पण जशाला तसं उत्तर आपल्याला नक्कीच द्यावं लागेल आणि फक्त स्वामींच्या भक्तीत आपल्याला राहावं लागेल. आणि स्वामी भक्तीत राहा, नक्कीच त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील आणि तुमच्या कर्माची चांगली फळं ही तुम्हाला देखील नक्कीच मिळतील. म्हणून स्वतःचे डोळे पुसण्या इतके तरी धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसते, पण रडवणारे नेहमीच भेटत असतात आणि ते चारी बाजूला असतात. म्हणून दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आपल्याला कायम अशी चांगली दिशा ही दाखवत असतात आणि आपल्याला चांगल्या मार्गाला ते नक्कीच आणत असतात. म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो. म्हणून मानवाने जीवनात येणारे प्रत्येक क्षण हे आनंदाने घालवायचे असतात आणि जीवनामध्ये नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. म्हणून
आपण मनापासून कोणावरही प्रेम केलं पाहिजे, गरजेसाठी केलं तर ते प्रेम अगदीच नसतं. म्हणून जिथे श्रद्धा आहे तिथे भक्ती आहे, आणि जिथे भक्ती आहे तिथे माझ्या स्वामी माऊलींचा वास हा नक्कीच असतो. आणि स्वामी प्रत्येक ठिकाणी वास करतात आणि त्यांच्या भक्तांच्या पाठीमागेही ते नक्कीच राहत असतात. उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते, सगळं चांगलं होईल बाळा, नको टेन्शन घेऊ, आणि तुझ्या जीवनात मी आहे ना. नक्कीच आपण स्वामींचं नामस्मरण करा आणि फक्त विश्वास ठेवा. जीवनात यशस्वी व्हायचे असेल ना तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो ना त्याच्यासमोर उभे तुम्ही राहिले पाहिजे, तर तुम्हाला जीवनाचा सर्व अर्थ नक्कीच कळून जाईल. म्हणून संकटाला कधी घाबरायचं नाही, कारण दिवस हे बदलत असतात आणि एक ना एक दिवस आपला नक्कीच येत असतो. म्हणून कुणी ओंजळभर प्रेम दिलं की आपण दोन्ही हात पसारून द्यायचं असतं. सुख म्हणजे तेच असतं आणि त्याच्यामध्येच खरं सुख आहे. नाती जपायला शिका, कारण नातेवाईकांपैकी एक नातेवाईक विचाराने खराब असेल तर तो इतर सर्व खराब करून टाकतो, आणि सर्व अनुभव आपले वाईटही आहेत, आणि त्या बाबतीने आपण नातेवाईकांसोबत बोलतही नाही. पण आपण प्रेमाने राहिले पाहिजे आणि प्रेमाने वागले पाहिजे. सर्वच लोक आपल्याशी प्रेमाने राहतात, आणि जर नसतील राहत तर मग आपण आपल्या मनामध्ये अगदी चांगल्या भावनेने स्वामींची भक्ती करायची आणि स्वामींना सगळं काही मानून आपण फक्त स्वामींशी बोलायचं आहे. म्हणून आयुष्य खूप लहान आहे, प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नसतं, फक्त माणुसकी जपत राहा. आणि 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत एवढं लक्षात ठेवा, आणि आपल्या सर्वांच्या पाठीमागे ते आहेत. म्हणून तुम्हाला कोणती वाईट सवय लावून घेऊ नका आणि नेहमी चांगल्या सवयीमध्ये तुम्ही राहा. वाईट सवयी या वेळेवर बदलल्या पाहिजेत, नाहीतर त्या वेळ आपली बदलत असतात. म्हणून श्रीमंतांकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगलं की आयुष्याबद्दल कसल्याच तक्रारी आपल्याकडे उरत नाहीत. म्हणून कर्ज घ्या पण उपकार नका घेऊ, कारण कर्ज फेडता येतं पण उपकाराची भाषा आयुष्यभर ही ऐकावी लागत असते, आणि ते टोमणे आपल्याला आपल्या कानावरही पडत असतात. म्हणून नात्यांचा अर्थ समजण्यासाठी हे नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात आपल्याला राहावं लागतं, आणि तो सहवास ज्याला लाभतो तो व्यक्ती अगदीच नशिबाने आणि चांगला असतो. सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून, आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून करायला हवी. म्हणून सवय आणि स्वभाव याला औषध नाही, म्हणून तुम्ही सवय आणि स्वभाव हा चांगला ठेवायचा आहे, आणि तो चांगला ठेवला की जीवनामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण जास्त करून येणार नाही. धोका हा मंदिरातल्या प्रसादासारखा असतो, थोडा का होईना पण प्रत्येकाच्या वाटेला तो येतच असतो, आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला धोका हा देतच असतो. म्हणून स्वतःला पटेल तसं योग्य वागावं, दुसऱ्यांसारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा मात्र नसते. आणि येतील आमचे पण चांगले दिवस, कारण आम्ही कष्टावर विश्वास ठेवलाय आणि स्वामींवर विश्वास ठेवलाय. म्हणून देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही, तो देखील देव परत करत असतो. म्हणून त्याची वाट पहा. स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही ना म्हणून रोपाला कधी तोडू नका, त्या रोपाला जपून ठेवा, आणि त्याप्रमाणे ते मोठं झाल्यावर फळ नक्कीच आपल्याला देणार आहे. म्हणून आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते, आणि कष्ट हे प्रत्येकालाच करावे लागत असतात. म्हणून प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला अजिबात सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधी स्वामी महाराज होऊ देणार नाहीत. आणि हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडू शकाल भविष्याला. कधीच निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताचा हसरा क्षण परत कधी तुम्हाला मिळणार देखील नाही. म्हणून अस्तित्व मागून मिळत नसतं, कष्टाने घाम गाळून तयार करावे लागत असतं, आणि ते अस्तित्व तयार करायला भरपूर वर्ष देखील जात असतात. पण तुम्ही दटून राहायचं आहे आणि मागे हटायचं नाहीये. म्हणून स्वामींना म्हणायचं, तुमच्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय, माझी स्वामी माय. आणि खरंच आयुष्याचं सार्थक करतील आपले स्वामी, फक्त आपण त्यांचं नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा, बस एवढंच करायचंय. स्वामींनी सांगितले, तू इमानदार राहा, बाकीचे सर्व काही तुझ्या आयुष्यात चांगले क्षण मी स्वतः निर्माण करणार आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करता समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर
जे आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते आपले स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी सांगतात, ज्या जिभेवर सतत पैशांची व प्रॉपर्टीची भाषा असते ना, त्या व्यक्तीकडून आपण माणुसकीचं दर्शन हे कधीच घेऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये गर्व आणि अहंकार हा भरपूर भरलेला असतो. म्हणून घर जळत असलं तर बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते आपली नक्कीच माणुसकीची भाषा. आणि त्या कलियुगामध्ये ही अशीच माणुसकी राहिलेली आहे. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतीलही. म्हणून आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा कधीच कोणाला मिळत नाही. म्हणून आपल्याला जे भेटले ते भेटत आहे वा भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे, या अर्थाने घ्यावा आणि त्या अर्थाने आपण जीवनाची नौका पुढे सरकावी. आमची वाईट वेळ नव्हती, आम्हाला माणसाचं वाईट भेटली होती, आणि त्या वाईट माणसांमुळे आम्ही त्यातून निघू शकत नव्हतो. म्हणून ती माणसं चांगली भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, आणि नक्कीच माणसं चांगली भेटली, आणि स्वामींचा आशीर्वादही त्यात आम्हाला लाभलेला आहे. म्हणून तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. आणि नक्कीच तुमची भक्ती आणि एकदम त्यामध्ये एवढा आनंद मिळतो की ते सांगू नका. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कशामध्येही नाही. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील. आणि नक्कीच तुम्हाला कोणती माणसं सापडणार नाहीत, तर तुम्ही फक्त स्वामींना जीव लावा आणि स्वामींची भक्ती करा, बस. बाकी काही नाही. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणालाही व कोणतीच गोष्ट ही नाही, आणि फक्त स्वामींचं नाम आहे आणि ते आपण घेत राहा. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देत असते, आणि संकट काळात ती आपल्या बरोबर देखील असते. म्हणून नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते, आणि तेही आपल्याला लाभत असते ज्याचा आपण विचार देखील केला नव्हता. आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात, पण आपण काय करतो की त्या गोष्टी या आपण चुकीच्या मार्गाने नेतो, आणि चुकीच्या मार्गाने त्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. पण तसं न करता आपण फक्त चांगला विचार केला पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. नक्कीच आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे हरवलं आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत. म्हणून मित्रांनो, कर्म नेहमी चांगले केले पाहिजे, कारण दिलेले श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाही आणि कधीच खाली येतही नाही. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो, आणि उशिरा लोकांना त्यांची कर्माची फळं मिळतात. मग ती वाईट असो किंवा मग चांगली असतो, मग ती फळं त्या लोकांना मिळून नक्कीच राहत असतात. म्हणून आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि या जगात सर्वात मोठी संपत्ती ही बुद्धी आहे, आणि सर्वात चांगलं हत्यार हे धैर्य आहे, आणि सर्वात चांगली सुरक्षा हे विश्वास आहे, आणि सर्वात चांगले औषध हे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे, आणि त्याचा आनंद तुम्ही जीवनात नक्कीच घेतला पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही, आणि ते फक्त परमेश्वराला माहिती असतं, आणि नक्कीच परमेश्वरही त्याचा विचारही करत असतो. म्हणून जीवन एक घाट आहे जिथे काही अशी वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात, आणि आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही काळजी अजिबात करू नका, जे होईल ते पाहिलं जाईल, आणि स्वामी आपल्या सोबत आहेत, फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कुणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर या जगात कुणीच कुणाशी बोललं नसतं. हे कटू आहे पण सत्य देखील आहे. म्हणून स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आळस झटल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून आळस तुम्ही अजिबात जीवनामध्ये नाही केला पाहिजे, आणि नेहमीच चांगल्या मार्गाने आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहिले पाहिजे. मित्रांनो, आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो, आणि म्हणून आपल्या विचारांची गुणवत्ता कशी आहे यावर आपले जीवनही अवलंबून असते. म्हणून मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण हा भाविकच असतो. म्हणून आपला गाभारा मनाचा पवित्र ठेवा, आणि पवित्र मनाने प्रत्येकाचा विचार देखील करा. म्हणून माझ्या आसपास असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे, पण आपण काय करायचं, सगळ्यांशी गोड बोलायचं आणि चांगलं बोलायचं, बस एवढंच आपण करायचं आहे. आणि चांगल्या मार्गाने आपण लोकांशी जोडायचं आहे. म्हणून कुणाच्या मनात
काय चाललंय ना याचा विचार करत बसायचा नाही, आणि तो विचार करून आपल्याला काही होणार सुद्धा नाही, आणि आपण अजून पण प्रॉब्लेममध्ये येऊ आणि संकटात देखील येऊ. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपाही नसतो. म्हणून तो प्रवास नक्कीच तुम्ही करून बघा आणि यश मिळवून बघा. तुम्हालाही तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. आणि आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष, बस एवढंच करायचं आहे. आणि मग तुम्ही आयुष्य बघा कसं आनंदाने जगणार, आणि आनंदाने तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळणार आहेत. मित्रांनो, देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून आपले स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत हे मनात ठेवा आणि हृदयात ठेवा. म्हणून तुम्हाला स्वतःला कळत नाही ना इतके तुमच्या मनात काय चाललं आहे ना, हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण ते तुम्हाला नक्कीच पाहतात, कारण ते तुमच्या हृदयात आहेत. आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या मागे पुढे चालतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि असं शक्य गोष्ट ही कोणतीच नाही जगात की स्वामी ती शक्य करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही शक्य करू शकणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण जे मागतो ते तर खूप छोटं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागत असते. म्हणून अहंकारापासून सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कळा तुमची लोकप्रियता कमी करते, तर आतील कळा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची हवी. आणि कष्टाचा पैसा हा तुम्हाला शेवटपर्यंत टिकत असतो. आणि कष्ट केल्याशिवाय माणसाला यशही मिळत नसते. म्हणून स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होतो, आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणजे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो, आणि मग तो आपल्यावरच सगळं काही उलटं फिरत असतो. म्हणून पहिल्या दिवशी लोक हसतील तुम्हाला, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचंय ना तेच करा आणि त्या मार्गाने चला. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय या जीवनात नक्कीच देतील. आणि साथ देण्याची हिंमत नसेल तर सोबत राहण्याची गंमत तुम्ही अजिबात करू नका, आणि कुणाला तसा वादाही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि म्हणत आहेत की कुठेही जा तेथे मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील. फक्त स्वामी समर्थांच्या नामात आपण राहिलं पाहिजे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास आपण ठेवला पाहिजे. म्हणून देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असे आपल्याला देव सांगून गेले आहेत. म्हणून माणसांची काळजी घ्या आणि माणसं जपायला शिका. नक्कीच तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवून जाल. आणि सत्य पचवण्याची कुवत नसली की माणूस खोटी बदनामी करायला ही सुरुवात करत असतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल, पण लाचारीत जाता कामा नये. आणि कुणाजवळ लाचार व्हायला आपण एवढे राहू नये की आपण कष्ट करू नये आणि आपण मागे राहू. म्हणून कष्ट जरूर केले पाहिजे आणि कुणापुढे लाचार झाले नाही पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, आणि नक्कीच ते तुम्हाला या आयुष्यात सापडतील. आणि त्यांना मी तुमच्यासाठी पाठवून देखील देईल. फक्त तुम्ही शोधायला बाहेर तर पडा, सर्व काही मिळेल. म्हणून नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला हा शिकत असतो, आणि तोच आयुष्य हे जगतही असतो. म्हणून लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पण दिवस तेच आहेत, पण लोक ही पहिल्यासारखी राहिली नाहीत. म्हणून आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर, आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण हे नक्कीच असायला हवं. त्यामुळे आपला भरपूर वेळ आणि काळ आणि पैसा देखील वाचत असतो. म्हणून कर्म चांगले करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपरवाला, अशी म्हण आहे. म्हणून आपण कर्म चांगले केले तर देव वरून बघतच असतो, आणि तो देव आपल्या सोबतही असतो. म्हणून वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहत असतात. म्हणून मित्रांनो, शब्द हे तुम्ही आयुष्यामध्ये हे जपून वापरायचे असतात. म्हणून कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल ना, तो हिरा सुद्धा असू शकतो, आणि तो हिरा भरपूर काही चमक सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला ना
तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या पाठीशीच असणार आहे. म्हणून स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल आणि संकट हे तुमच्यावरून नक्कीच चालले जाईल. फक्त स्वामींच्या सेवेत तुम्ही राहायला हवं. माहीत नाही तुमचं आणि माझं नातं काय, असं स्वामींना कायम म्हणत असतो. आणि पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे आणि स्वामींशिवाय जगणं हे आपल्याला होऊ शकत नाही. आणि स्वामींचं आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा. ती योग्य वेळी योग्य तेच करतात आणि योग्य निर्णय ते आपल्यासाठी घेत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी ह्या तुम्हाला मिळाल्या नक्कीच पाहिजे. म्हणून कृष्णाने राधाला विचारले, अशी एक जागा सांग तिथे मी नाही. आणि तेव्हा राधाने हसून उत्तर दिले, माझ्या नशिबात. म्हणून कोणाच्या ही नशिबात कोणती गोष्ट नाही हे वरूनच ठरून येत असते. आपण त्याचे काही करू शकत नाही. देवाला ते चुकले नाही तर आपल्याला कसे काय चुकणार आहे. म्हणून कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तर त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आयुष्य चांगल्यापणाने कसे जगता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही. म्हणून दुसऱ्यांचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईटच होईल. आणि हेच सत्य आहे आणि हीच नीती सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी 24 तास तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि मी तुला दर्शनही देत असतो. फक्त तू मला ओळखायला शिक. नक्कीच तुला मी चमत्कार दाखवणार आहे. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे हे अजिबात ओळखता येत नाहीत. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अजिबात नसते. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचार सोडून द्यायचा असतो. मित्रांनो, तुम्ही जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असले की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा तुमची नक्कीच बदलून जाईल. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन हा उपयोगच नसतो. म्हणून हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी 2 अक्षरे आहेत आणि ती म्हणजे आपले आई वडील आहेत आणि त्यांना जपा. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरायची नाहीये आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप ही मजेशीर गोष्ट आहे. आणि काही लोकांना वाटतं की देवाला मी भजत आहे आणि त्यांना मी नामस्मरण करत आहे तेव्हा देव बघतायत, पण ते चुकीचे काम करत असताना देव बघत नाही असं त्यांना वाटत असतं. पण तसं नसतं. देव त्याही वेळी तुम्हाला बघतही असतो. म्हणून मिठासारखं झाले आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर करून घेतात, पण त्यांना हे माहीत नाही की आपला पण काळ हा येणार आहे आणि आपल्यासोबत स्वतः स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटतील. म्हणून भोळ्या भाळ्या माणसाला कधी फसवू नका, भ्रमात राहू नका. हा माझा तो माझा आहे. आपली वेळ खराब आली ना की कोणीच कुणाचं नसतं हे लक्षात ठेवा. म्हणून वेळेनुसार बदलणारी माणसं हे आयुष्यात कधीही तुम्हाला धोका देखील देऊ शकतात. म्हणून साधी माणसे आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत आणि ते शेवटी जाऊन ते समजत असतात. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते आणि ते शेवटपर्यंत टिकवणेही गरजेचे असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात धडे हे मोठे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम तुम्हाला मिळत असतात. आणि संस्कार चांगले असतील ना तर ती व्यक्ती कुणाच्या ताटातले हिसकावून खात नाही. आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपल्या ताटातले थोडं दिल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून सवय बदलू शकते, स्वभाव माणसाचा कधीच बदलू शकत नाही आणि तो बदलण्यासाठी त्याला खूप परिश्रमही घ्यावे लागतील. म्हणून पैसा कमवण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी पैसे कमवा. कितीही कमावून ठेवलं तरी सोबत काहीच येणार नाही. मन मारून नाही, मन भरून जगायचं असतं. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, फक्त ती गोष्टाची जाणीव आपल्याला नक्कीच राहायला हवी. आणि ती जाणीव जर ज्याला असली ना त्याला प्रत्येक गोष्टीचं मोल हे नक्कीच जीवनात समजत असतं. म्हणून 1 वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे आपले स्वामी समर्थांची कृपा आहे असं समजा आणि त्यांना नक्कीच तुम्ही धन्यवाद द्या. मित्रांनो, श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा आपल्याला अजिबात कळणार नाही. म्हणून कचऱ्यात फेकलेली भाकरी हेच सांगते
की पोट भरलं की माणूस आपली लायकीही विसरून जात असतो. म्हणून स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षा कधी योग्यच ठरत असतो आणि तो शेवटपर्यंत योग्यच असतो. कारण त्या व्यक्तीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो आणि स्वामी आपल्या पाठीमागे असतात. म्हणून जीवनात चांगले घडो वा वाईट घडो, पण जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि म्हणून स्वामींच्या इच्छेतील वाईटही चांगलेच आपल्यासाठी नक्कीच असणार आहे. आणि म्हणून झाकल्या मोठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष हा आपल्यासाठी चालू होत असतो. आणि एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता मात्र येत नाही. म्हणून गरज संपली तर लोक देवाला विसरतात, मात्र आपण तर माणसं आहोत आणि ही माणसं आपण जपून ठेवली पाहिजेत. कारण माणसं यांना मनं असतात आणि मन हे आपण कधी कोणाचं तोडू नये. म्हणून चांगले करून ही काही लोक वाईट समजत असतील ना, तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता अजिबात नसेल. म्हणून नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात. आणि जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी मात्र होऊन जात असतात. म्हणून 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत अधिक वाढून जात असते. म्हणून जिथे संपूर्ण शक्ती होतात असमर्थ, तिथे फक्तच एका विश्वशक्ती असते. ते नाव आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणून हळूहळू का होईना श्री स्वामींच्या नामस्मरणाने चांगले दिवस आपल्याला नक्कीच येत असतात आणि शेवटपर्यंत ते टिकतही असतात. म्हणून चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील आणि तुम्ही तुमचे प्रयत्न फक्त इमानदारीने करत राहा. आणि जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेल्याला उठून चालायला लावणारी नक्कीच असायला हवीत. म्हणून नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे, कर्मच होते गेला जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. म्हणून आपण काहीतरी चांगले कर्म केलेले असणार, त्यामुळेच आपण स्वामींच्या भक्तीत आलो आहोत आणि स्वामी आपल्याला बोलवत नक्कीच आहेत. म्हणून मी हे केलं, मी ते केलं असं म्हणून लई हवेत आपण जाऊ नका. तुम्ही फक्त निमित्त करणारा परमेश्वर आहे. पाण्याची वाफ होऊन कितीही ढग गेलात तरी पाऊस होऊन जमिनीवर यायचा आहे आणि हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चुका करणे हा जीवनाचा एक भाग आहे, पण चुका मान्य करण्याचे धाडस मात्र फार कमी लोकांमध्ये असते. आणि ती चुका मान्य करून काहीतरी त्यातून शिकून आपण नवीन धडा हा जीवनाचा नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असणार आहे आणि तो अनुभव हा शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार आहे. म्हणून प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. म्हणून कदर करायला शिका. कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात आणि ते आयुष्य आपल्याला परत परत असा मोकाही देत नाहीत. म्हणून मनमंदिरात नित्य होतेच पूजा स्वामींची, आस आहे म्हणाला फक्त त्यांच्या दर्शनाची. आणि त्यांचं दर्शन हे आपल्याला नक्कीच होईल, फक्त त्या भावधीरताने आणि मनापासून आपण त्यांची भक्ती करायची आहे. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत असतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून दुनिया साथ चले या ना चले, पण आप साथ रहना मेरे स्वामी समर्थ. आणि स्वामींना हीच प्रार्थना आपण करूयात. म्हणून कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते जो उन्हें खटकाने की ताकद रखते. म्हणून तुम्ही जर तुमच्या यशाचे दरवाजे वाजवलेच नाही तर ते कोणी उघडणार नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करायचे आहेत आणि आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवायचा आहे. योग्य वेळ आली की तो एवढा देतो की तुम्हाला ते संपणार नाही आणि मागायला काही उरणार पण नाही. म्हणून वेळ तर महत्त्वाची असतेच, पण त्या वेळेला आपल्यासोबत कोण उभं असतं ते मात्र तितकंच महत्त्वाचं देखील नक्कीच असतं. म्हणून माणूस एक दुकान तर जीभ कुलूप आहे, ते कुलूप उघडल्यावरच समजतं की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं आहे. म्हणून ते दुकान उघडल्यावर आणि तोंड उघडल्यावर आपल्याला माणूस कळत असतो आणि ते दुकानही कळत असते. म्हणून घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कधी तुम्ही श्रीमंती समजू नका. घरातला आईचा हसणारा आवाज आला की समजून जा की हे घर श्रीमंताचं नक्कीच आहे. म्हणून 100 वेळा तुटून सुद्धा तरी चालणे म्हणजे पण पुन्हा पुन्हा उभं राहून धावायची आणि तयारी मात्र ठेवावी लागेल. कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही बरं असतं आणि त्यामुळे आपल्याला जीवनाचा अनुभव हा नक्कीच येतही असतो. म्हणून हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा ही माणसंच जास्त आडवी येत असतात आणि तीच आपल्याला भरपूर काही अडथळे आणत असतात. म्हणून जे पाहिजे
ते मला मिळालंच पाहिजे हा हट्ट चुकीचा आहे. काही नशिबावर तर काही योग्य वेळ आली की सगळं काही आपल्याला मिळत असतं. म्हणून स्वामी सांगतात, मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्वाचा खूप आहे. म्हणून पटणार नाही कोणाला, पण हे कडू सत्य आहे. आपली परिस्थिती पाहून लोक आपल्याशी नक्कीच ते संबंध चांगले ठेवत असतात, किंवा चांगली परिस्थिती असली तर चांगले, नाहीतर वाईट परिस्थिती असली तर मग वाईट. म्हणून भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर तो ठेवत असतो. म्हणून विचार करा, प्रत्येकावर विश्वास तुम्ही अजिबात ठेवू नका. पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं ही कधीच परत आपल्याला मिळत नसतात. आणि स्वामी म्हणतात, शब्द हे चावीसारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करत असतात. म्हणून माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबतच ठेवावे. आणि मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात आणि शहाणी माणसं अतिशहाणी सुद्धा असू शकतात. म्हणून अंतिम सत्य हेच की माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सर्व खोटं कारण. हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात, पण हातातून निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि स्वामी हेच दोन शब्द आयुष्यात तारण्यास समर्थ सुद्धा आहेत. म्हणून त्यांना म्हणतात की श्री स्वामी समर्थ. म्हणून अन्याय सहन करणारा टिकतो, पण करणारा कधीच टिकत नाही. त्याला फेड ही करावीच लागत असते आणि तो अन्याय प्रत्येक गोष्टीवर लागू होत असतो. मग तुम्ही कुठेही समजा आणि कसाही समजा. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट हे केलं नाहीये. म्हणून नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील, पण हृदयात राहणारी माणसं क्वचितच आपल्याला आयुष्यात ही भेटत देखील असतात. म्हणून ते आयुष्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने जगायचंय आणि चांगल्या पद्धतीने त्या आयुष्यात आपण वागायचं नक्कीच आहे. म्हणून कमी कधी संपत नसते. संसार तो संसार असतो, आणि आशा कधी संपत नसते, ते जीवन असते. आकर्षण कधी संपत नसते, ते प्रेम असते. आणि खर्चून कधी संपत नसते, ते ज्ञान असते. आणि थांबवून कधी थांबत नसते, ते वय असते. आणि अडकून कधी अडत नसते, ती बाधा असते. आणि मारून कधी मरत नसते, ती फक्त माणुसकी असते. म्हणून माणुसकी कधी मारू नका, आणि माणुसकी फक्त तुमच्या मनामध्ये जिवंत नक्कीच ठेवा आणि शेवटपर्यंत ठेवा, कारण ही माणुसकीच तुम्हाला शेवटी साथ नक्कीच देणार आहे. आणि या माणुसकीला तुम्ही जपलं नक्कीच पाहिजे. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.